लहान मुलांचे टेस्ट बर्ड्स तर तुम्हाला माहितीच असतील. पास्ता, पिझ्झा, बर्गर म्हणजे अगदी त्यांचे मोस्ट फेवरेट. तर आज या बच्चे कंपनीसाठी एकदम भारीपैकी अशी ट्रीट केली आहे. या लहान मुलांसाठी पूर्वी एकदा आर्यनच्या बर्थडे पार्टीमध्ये पास्ता केला होता. तो पास्ता त्यांना इतका आवडला की त्यांची डिमांडच होती की आम्हाला पास्ता हवाय परत एकदा. म्हणून या लहान मुलांसाठी बच्चे कंपनीसाठी छान असा बटरी फ्लेवरचा चीझी पास्ता केलाय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा पास्ता करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 2.5 वाट्या पास्ता घेतलाय. हा व्हीट पास्ता आहे. या पूर्ण रेसिपीमध्ये आपण मैदा अजिबात वापरणार नाही आहे. त्याच्यामुळं पास्ता सुद्धा मी व्हीट पास्ता घेतलाय, जो मार्केटमध्ये आजकाल इझिली अवेलेबल असतो. बटर 5 चमचे, लसूण 4 ते 5. हे लसूण मी एकदम बारीक असा चिरून घेतलाय. कांदा पाव वाटी, सिमला मिर्च, जिथे मी रेड, ग्रीन आणि येल्लो अशा 3 कलरच्या सिमला मिर्च घेतल्या. रेड आणि येल्लो कलरची सिमला मिर्च अवेलेबल नसेल तर फक्त ग्रीन कलरची सिमला मिर्च घातली तरी चालेल. ब्रोकली अर्धी वाटी, कॉर्न अर्धी वाटी, चीज 4 क्यूब्स, चिली फ्लेक्स, गव्हाचं पीठ. या चमच्यानं आपल्याला 5 चमचे असं गव्हाचं पीठ घ्यायचंय. मीठ, मिरपूड, बेझिल लीव्स, मिक्स हर्ब्स, ओरिगॅनो आणि मॅगी मसाला. मॅगी मसाला हा ऑप्शनल आहे, जर आवडत असेल तर घाला, नाही तर हा स्किप केला तरी चालेल. दूध 1.5 कप. तर हे सगळं साहित्य आपल्याला पास्ता करण्यासाठी लागणार आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हा पास्ता करण्यासाठी आपल्याला थोडीशी प्रिपरेशन करावी लागणार आहे. तर पहिल्यांदा मी पास्ता बॉईल करून घेते. त्याच्यासाठी मी पातेल्यामध्ये थोडं पाणी घेतलंय आणि ते मी आता गरम करत ठेवतीये. त्याच्यामध्ये मीठ घालायचं. 2 चमचे मीठ घातलंय. आता आपण जे मीठ घालू तेच मीठ पास्त्याला लागतं. नंतर वरनं घातलेलं मीठ पास्त्याला लागत नाही. सो मीठ आत्ताच घालून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये मी थोडं ऑइल पण घातलंय. 2 चमचे ऑइल घातलं आणि मग पास्ता घालून घेतला. तर पास्ता आपल्याला साधारण एक 5 ते 10 मिनिटं छान बॉईल करून घ्यायचा आहे. आता पास्ता बॉईल करत ठेवलाय. आता दुसऱ्या साईडला आपण कॉर्न बॉईल करून घेऊया. त्यासाठी मी परत एकदा पातेल्यात थोडं पाणी घेते, मीठ घालते आणि कॉर्न घालते. कॉर्न सुद्धा बॉईल व्हायला एक 10 मिनिटं लागतात. आणि अजून एक आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे ब्रोकली ब्लांच करून घ्यायची आहे. त्यासाठी अगेन पातेल्यात पाणी घ्यायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी उकळलं की त्याच्यामध्ये ब्रोकली घालायची. ब्रोकली 1-2 मिनिटच पाण्यामध्ये ठेवायची आणि मग ती काढून घ्यायची. त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मग ती इथे बघा मी ब्रोकली ब्लांच करून घेतली आहे. आता या सगळ्या भाज्या आपल्याला बटरवर परतून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी मी कढईमध्ये थोडं बटर घातलंय 2 चमचे. मग त्याच्यामध्ये लसूण घातला. लसूण परतून घ्यायचा 1-2 मिनिटं, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत. आणि मग कांदा घालायचा, तो पण परतून घ्यायचा. तो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत कांदा परतायचा. मग आपल्याला सगळ्या भाज्या घालायच्या आहेत. तर पहिल्यांदा मी कॉर्न घालतीये, त्याच्यानंतर सिमला मिर्च, ब्रोकली आणि हे सगळं आता परतून घ्यायचं. एक 5 मिनिटं हाय फ्लेमवर हे सगळं परतून घ्यायचं. भाज्या अशा परतून घेतल्यामुळे त्याला छान असा बटरी फ्लेवर येतो. तर तो आपल्याला पास्तामध्ये हवा आहे, म्हणून आपण भाज्या परतून घेतल्या. त्याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालतीये. पाच मिनिटांनी आता या भाज्या चांगल्या परतल्या आहेत. तर मी आता हे गॅस बंद करून साईडला ठेवून देते. आता आपल्याला सॉस प्रिपरेशन करायची आहे. कढईमध्ये बटर घालतीये. साधारण 3 चमचे मी बटर घेतलंय आणि आता त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घालतीये. हे 5 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलं. इथं मी मैदा अजिबातच वापरलेला नाहीये. इव्हन जो पास्ता मी घेतलाय तो पास्ता सुद्धा व्हीट पास्ता आहे. सो मैद्याचा वापर न करता आपण पास्ता करतोय. गव्हाचं पीठ मी आता बटरवर 1 मिनिट भाजून घेते आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. थोडासा आता आपल्याला त्याला लिक्विड फॉर्म मध्ये आणायचंय. तर हळूहळू पाणी घालून आपण त्यातल्या गुठळ्या सगळ्या काढून घेऊया. एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालायचं आणि अशा त्यातल्या सगळ्या गुठळ्या गाठी काढून घ्यायच्या.
जर गाठी झाल्या, चुकून पाणी एकदम पडलं आणि त्याच्यामध्ये जर गुठळ्या झाल्या तर हे गव्हाचं पीठ जे आहे ते चाळणीमध्ये गाळून घ्यायचं, म्हणजे मग त्यातल्या गुठळ्या सगळ्या निघून जातात. तर बघा इथे मी हळूहळू पाणी घालून हा सॉस जो आहे तो थोडासा लिक्विड फॉर्ममध्ये आणलाय आणि मग आपण त्याच्यामध्ये दूध घालूया. दूध सुद्धा आपल्याला थोडं हळूहळूच घालायचं आहे. पहिल्यांदा मी दूध घातलं नाही, कारण बटरमध्ये डायरेक्ट जर दूध घातलं तर मग ते दूध फुटू शकतं, म्हणून मी पहिल्यांदा पाणी घातलं आणि मग त्याच्यामध्ये मी दूध घालतीये. तर असं थोडं थोडं दूध आणि पाणी टप्प्याटप्प्यानं घालायचं आणि सॉस असा लिक्विड फॉर्ममध्ये आणायचा. दूध तापून गार करून घेतलं. कच्चं दूध नाही घालायचं आपल्याला, पहिल्यांदा ते गरम करून घ्यायचं आणि मग गार झाल्यानंतर मग ते आपण घालणार आहोत. आणि दुसरं म्हणजे इथे मी 1.5 कप दूध घेतलं होतं. इन केस जर सॉस थिक वाटला तर दूध आणि पाणी असं घालून कन्सिस्टन्सी आणायची. तर इथे अशी स्मूथ कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. तर ती झाली आहे की नाही हे चेक करण्यासाठी असा चमचा घ्यायचा आणि चमच्याला असं कोटिंग लागतंय का हे बघायचं. तर बघा इथे चमच्याला कोटिंग लागतंय, तर आपला हा सॉस आता ऑलमोस्ट रेडी झालाय. तर ह्याच्यामध्ये आता आपण सगळे स्पायसेस घालूया. तर पहिल्यांदा मी 1 चमचा मिरपूड घातली आहे, त्याच्यानंतर ऑरिगॅनो 1 चमचा आणि मिक्स हर्ब्स थोडेसे 1.5 चमचा घातलाय मी मिक्स हर्ब्स आणि बेझल लीव्ज 3 बेझल लीव्ज घातले आहेत. तर ह्याच्यामुळे छान असा स्मेल येतो, छान असा फ्लेवर येतो पास्ताला, म्हणून मी बेझल लीव्ज वापरल्यात. ऑप्शनल आहे अर्थातच, नसतील तर नाही घातल्या तरी चालतात. आणि चिली फ्लेक्स. हे सगळं घालून मी मिक्स केलं आणि आता याच्यामध्ये बॉईल केलेला पास्ता घालतीये आणि मगाशी आपण जे भाज्या ह्या बटरवर परतून घेतल्या होत्या त्या भाज्या मी ह्याच्यामध्ये घालतीये आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचंय. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला मी म्हटलं मगाशी तसं, जर तुम्हाला थोडंसं थिक वाटत असेल पास्ताचा सॉस तर मग त्याच्यामध्ये दूध आणि पाणी असं थोडं थोडं घालून तो सॉस एकसारखा करून घ्यायचा. आता मी त्याच्यामध्ये चीज घालतीये. चीज घालून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचंय. आणि आता हे 1-2-3-4 मिनिटं गॅसवर गरम करायचं आणि त्याला अशी उकळी आली की आपला पास्ता एकदम रेडी आहे. पास्ता हा गरम गरम खाण्यातच मजा आहे. तो जर गार झाला तर तो थोडासा स्टिकी होतो. मग अशा वेळेला काय करायचं तर थोडंसं दूध आणि पाणी असं एकत्र करून पास्त्यामध्ये घालायचं आणि पास्ता चांगला हलवून घ्यायचा. म्हणजे मग जेव्हा सर्व करायचं असेल तर तो छान क्रीमी आणि असा सॉफ्ट दिसतो. तर ही टीप नक्की लक्षात ठेवा. असा हा एकदम चीजी, क्रीमी, सॉफ्ट आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना आवडणारा असा हा पास्ता एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.